नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत फायनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरता. स्लाइडच्या माध्यमातून आपण आर्थिक साक्षरता म्हणजे काय असते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मी तुमच्यासोबत काही पॉवर पॉइंटच्या स्लाइड्स शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर आपण त्याद्वारे आर्थिक साक्षरता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर बेसिक्स ऑफ फायनान्स लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरतेचे काही बेसिक्स काय आहेत ते आपण जाणून घेऊया. तर त्यामध्ये सर्वात बेसिक म्हणजे काय, अर्थ म्हणजे पैसा, मनी, हेच एक बेसिक आहे आर्थिक साक्षरतेचं. त्याबरोबर पैशाबरोबर काय की पैसा आपण कसा कमावतो, म्हणजे आपलं उत्पन्न काय आहे आणि खर्च काय आहे, ह्या गोष्टी आहेत बेसिक्स. आता त्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया. तर पुढील स्लाइड मध्ये दिलेला आहे की अर्थ म्हणजेच फायनान्स, पैसा. आता हा पैसा आपल्याला कोणत्या कोणत्या माध्यमातून मिळतो, म्हणजे सोर्स ऑफ इन्कम, उत्पन्नाची आपली माध्यमं कोणती असतात, कोणती कोणती असतात आपली उत्पन्नाची माध्यमं. तर साधारणतः एखादा जर कोणी जॉब करत असेल व्यक्ती, तर त्याला सॅलरीच्या माध्यमातून त्याचं उत्पन्न मिळत असते. किंवा एखादा व्यक्ती बिझनेस करत असेल तर त्याला बिझनेस मधून जो नफा मिळतो तेच त्याचं उत्पन्न होऊ शकते. एखादा सेवा प्रदान करणारा असेल तर त्याला सेवा शुल्क जो मिळतो ते त्याचं उत्पन्न. किंवा कोणी शेती करत असेल तर शेतीमधून जे काही उत्पन्न मिळते तेच त्याचं उत्पन्न असते. आणि ते उत्पन्न म्हणजे रुपया म्हणजे अमाऊंटच्या रकमेच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असते. तर हे झाले वेगवेगळे सोर्स ऑफ इन्कम, म्हणजे माध्यमं झाली आपल्या उत्पन्नाची माध्यमं: सॅलरी, बिझनेस, सर्व्हिस आणि फार्मिंग. आता बऱ्याच व्यक्तींना यामधले एकापेक्षा जास्त सोर्स ऑफ इन्कम उपलब्ध असू शकतात. म्हणजे असं जरुरी नाही की प्रत्येकाकडे फक्त सॅलरी असेल तर त्याला बिझनेस मधून उत्पन्न मिळणार नाही. किंवा एखादा बिझनेस करत असेल तर त्याला सर्व्हिस करून काही सेवा शुल्क मिळणार नाही. किंवा एखादा नोकरी करणारा असेल तो शेतीमधून देखील उत्पन्न घेऊ शकत नाही, असं होणार नाही. तर त्यांनी जर वेळ दिला आणि त्यामधून जर त्याला उत्पन्न मिळत असेल तर त्याचे ते सोर्स ऑफ इन्कम एकापेक्षा जास्त असू शकतात. आता हे जे सोर्स ऑफ इन्कम मी दाखवलेले आहेत, म्हणजे आपल्या उत्पन्नाची जी माध्यमं दाखवलेली आहेत, ह्याकरिता आपल्याला प्रत्यक्ष आपले श्रम आणि वेळ या दोन्ही गोष्टी द्याव्या लागतात. तेव्हा कुठं आपल्याला सॅलरी मिळेल, किंवा बिझनेसचा नफा मिळेल, किंवा सेवा शुल्क मिळेल, किंवा शेतीमधून जे काही आपलं उत्पन्न होईल ते मिळेल आपल्याला. तर हे झालं आपलं ऍक्टिव्ह इन्कम. कारण की आपल्याला हे उत्पन्न मिळवण्यासाठी ऍक्टिव्ह राहावं लागतं, म्हणजे आपला वेळ आणि श्रम त्या पद्धतीने आपलं ज्ञान किंवा स्किल ह्या गोष्टी देखील आपल्याला इथे द्याव्या लागतात. म्हणून त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह इन्कम. दुसरा प्रकार जो आहे त्याला म्हणतो आपण पॅसिव्ह इन्कम. तर पॅसिव्ह इन्कम मध्ये काय असतं की आपली जी संपत्ती असेल, समजा माझ्याकडे भरपूर बँक बॅलन्स आहे आणि त्याच्यावर मला इंटरेस्ट मिळतो, तर ते झालं माझं बँक इंटरेस्ट देखील माझं सोर्स ऑफ इन्कम होऊ शकतं, की म्हणजे मग उत्पन्नाचं माध्यम माझा इंटरेस्ट असू शकतं. किंवा माझी संपत्ती असेल आणि मी ती कुठे रेंटवर दिली असेल, त्याचं रेंटचं जे काही मला अमाऊंट मिळत असेल तो देखील माझा उत्पन्नाचं माध्यम असू शकते. तर हे जे उत्पन्न, यासाठी मी प्रत्यक्षरित्या काही माझा श्रम दिलेला नाही किंवा माझी वेळ देखील दिलेली नाही. जसे की माझ्याकडे एखादी दुकान आहे स्वतःच्या नावावरती आणि ते मी कोणाला तरी भाडे तत्वावर दिलेली आहे. त्यामधून दर महिन्याला मला जे काही उत्पन्न होतं त्यासाठी मला काही स्वतःचा वेळ किंवा श्रम द्यावा लागत नाही, परंतु ती माझ्या नावावर असलेली संपत्ती आहे आणि त्यामधून मला मिळालेलं उत्पन्न आहे. तर ते झालं पॅसिव्ह इन्कम. आता जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं, याच्या आधीच्या स्लाइड मध्ये सांगितलं की उत्पन्नाची सोर्सेस म्हणजे उत्पन्नाची माध्यम एकापेक्षा जास्त असू शकतात. तर त्यामध्ये ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम ह्या दोन्ही गोष्टी असू शकतात, एकापेक्षा जास्त. हे व्यक्तिगत आहे, प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड आहे की कोणाचे किती सोर्स ऑफ इन्कम आहेत. आता हे सोर्स ऑफ आपल्याला जे उत्पन्न मिळतं तर ते टोटल इन्कम कसं होतं की संपूर्ण आपले जेवढे काही इन्कम आहेत तेवढे जर आपण त्यांची बेरीज केली तर आपल्याला आपलं टोटल उत्पन्न मिळतं. म्हणजे एखाद्याला एकच असू शकतो सोर्स ऑफ इन्कम. जसं एखाद्याला जॉब मध्ये सॅलरी भरपूर होऊ शकते, तो दुसरं काही करत नसेल
तर त्याची जे काय असेल सॅलरी म्हणजे ते त्याचं झालं टोटल इन्कम. एखादा जॉब सोबत दुसरं काही काम करत असेल, त्यातून त्याला थोडीफार मिळकत होत असेल, तर ते झालं त्याचं टोटल इन्कम. अशा पद्धतीने आपण आपलं टोटल इन्कम कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजे आपल्याला टोटल उत्पन्न किती होते मासिक किंवा वार्षिक याची सर्वांची बेरीज हीच तो आपला टोटल इन्कम. तर आपण उत्पन्न कशासाठी कमावतो हा एक महत्वाचा प्रश्न. उत्पन्न कशासाठी? आपल्या खर्चांसाठी. थोडक्यात आपल्याला वेगवेगळ्या कारणांसाठी खर्च करावा लागतो आणि त्यासाठी आपण उत्पन्न कमावत असतो. तर आता वेगवेगळी कारणं कोणती आहेत? तर महत्वाची कारणं म्हणजे की आपल्या जगण्यासाठी ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्यासाठी आपण आपल्या उत्पन्नाचा पहिला भाग, म्हणजे उत्पन्न कितीही असो आपलं, त्यातील प्राथमिकता आपण कशाला देतो? तर आपल्या मूलभूत गरजांकरता. त्यानंतर आपण आपल्या ज्या काही अतिरिक्त इच्छा असतात, मूलभूत गरजा व्यतिरिक्त ज्या असतात त्याला आपण अतिरिक्त इच्छा असं म्हणतो, त्याला वॉन्ट्स इंग्लिशमध्ये आपण म्हणू. बेसिक ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्याला नीड्स आणि अतिरिक्त इच्छा याला वॉन्ट्स, म्हणजे त्यासाठी देखील आपण खर्च करत असतो. त्यानंतर आपलं ज्या कारणासाठी आपण आपला जीवनाचा जो काही उद्देश असते त्याला आपण ड्रीम म्हणतो, तर त्या स्वप्ना पूर्ततेसाठी देखील आपण खर्च करत असतो. बेसिकली आपण जे काही उत्पन्न कमवतो ते या 3 गोष्टींसाठी खर्च करतो. एक तर बेसिक नीड्स, त्या सर्वांसाठी गरजेच्या आहेत. त्यानंतर अतिरिक्त इच्छा असतात आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, त्या करण्याची इच्छा असते त्यासाठी देखील आपण खर्च करतो. आणि काही आपली स्वप्न असतात त्यासाठी देखील आपण खर्च करतो. तर जाणून घेऊया की ह्या गोष्टी म्हणजे काय असतात. आणि आपल्याला जे उत्पन्न मिळतं ते आपल्याला अमाऊंटच्या स्वरूपामध्ये मिळतं. अमाऊंट ही करन्सीमध्ये मोजल्या जाते, म्हणजे रुपयामध्ये आपल्याला मोजता येते. आपण ते रुपयामध्ये कॅल्क्युलेशन करत असतो. करन्सी म्हणजे चलन. इन्कम आपलं स्पेंडिंग होतं बेसिक नीड्सवर, जसं मी सांगितल्याप्रमाणे आपल्या मूलभूत गरजा, वॉन्ट्स आणि ड्रीम किंवा डिझायर या 3 गोष्टींवर आपण प्रामुख्याने खर्च करत असतो. तर आपण आता नीड्स आणि वॉन्ट्स या गोष्टी डिटेलमध्ये समजून घेऊया. तर बेसिक नीड्स मध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टी येतात? कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. जसं की फूड, क्लॉथ, शेल्टर, हेल्थ आणि एज्युकेशन. तर ह्या बेसिक नीड्स आपल्या आहेत. आपल्या उत्पन्नातील जे काही आपलं उत्पन्न असेल, कमी असेल किंवा जास्त असेल, पण सर्वप्रथम या गोष्टींना आपण प्राधान्य देत असतो, प्राथमिकता देत असतो. यानंतर जर काही आपल्या उत्पन्नामधून रक्कम उरत असेल तर आपण आपल्या अतिरिक्त इच्छा, त्याला आपण वॉन्ट्स म्हणतो, त्यासाठी खर्च करत असतो. आता वॉन्ट्स मध्ये कोणत्या गोष्टी येतात? तर वॉन्ट्सची लिस्ट ही खूप मोठी आहे. बेसिक नीड्सची जेवढी लिस्ट आहे त्यापेक्षा बघितलं तर वॉन्ट्स ह्या अमर्याद आहेत, ह्या कधीही न संपणाऱ्या आहेत. ते बघा रेड मध्ये मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की रेड बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला दिसतील की पहिली अतिरिक्त इच्छा मध्ये काय की ड्रिंकिंग ज्यूस ऑन थर्स्ट, म्हणजे आपल्याला तहान लागल्यानंतर आपण काहीतरी ज्यूस पिणे. नंतर रेस्टॉरंट मध्ये जेवण करणे किंवा आपल्या जवळ वस्तू ज्या असतील त्या फार महागड्या वस्तू खरेदी करणे. त्यानंतर ट्रॅव्हल, पिकनिक, पार्टी यासाठी खर्च करणे. प्रॉक्झी स्टेटस म्हणजे दिखावा. बऱ्याचदा काय असतं की आपल्याला एखाद्या वस्तूची गरज नसते पण शेजाऱ्यांकडे ती वस्तू आहे तर मग माझ्याकडे असलीच पाहिजे, म्हणजे वांट्स, अतिरिक्त इच्छा, त्यासाठी देखील आपण खर्च करत असतो. फॅन्सी क्लॉथ्स, ज्वेलरी, नंतर महागडे खेळणी असतात. आता हल्ली आपण बऱ्याचदा मुलं एक दिवसच वापरतात नंतर तोडून फेकून देतात, पण त्यासाठी देखील बरीचशी मंडळी खर्च करत असते. एंटरटेनमेंट, मनोरंजन, ऍडिक्शन म्हणजे नशा. बऱ्याच लोकांना नशा पाणी करण्यासाठी देखील पैसे खर्च करत असतात, त्यांच्या उत्पन्नामधून एडिक्शन साठी देखील खर्च होत असतो. तर ह्यापेक्षा वांटची लिस्ट यापेक्षा कितीतरी मोठी आहे. आपण यामध्ये मोजके उदाहरणं घेतलेली आहे. आता ड्रीम म्हणजे काय असू शकतं ते आपण बघूया. ड्रीम मध्ये प्रामुख्याने ह्या गोष्टी येतात की जसं स्वतःचं घर असावं, कार असावी, वाहन असावं, किंवा करिअर मला चांगलं घडवता यावं त्यासाठी हायर एज्युकेशनसाठी मला खर्च करावा लागतो, किंवा मला चांगलं करिअर घडवायचं असेल
किंवा मला एखादा व्यावसायिक व्हायचं असेल त्यासाठी देखील मला उत्पन्नाची गरज असते किंवा पैशांची गरज असते. लग्न समारंभासाठी देखील आपल्याला गरज असते. त्याचबरोबर मला काही संपत्ती जमवायची आहे किंवा चांगल्या पद्धतीने बँक बॅलन्स जमवायचं असेल तरीही मला उत्पन्नाची गरज असते. अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपण काय करत असतो की आपलं उत्पन्नातील रक्कम खर्च करत असतो. हा, आता आपलं उत्पन्न, त्यातून होणारा खर्च आणि उरणारी रक्कम त्याला आपण बॅलन्स किंवा सेव्हिंग म्हणतो. तर या सेव्हिंगचं आपण काय करायचं आणि कसं करायचं यावर आपण आता चर्चा करणार आहोत. आता आपण बघूया इथे की इथे 3 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, सी, बी आणि ए, आणि त्या तिघांचंही उत्पन्न सारखंच आहे, पण त्यांची खर्च करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आता हे प्रत्येक व्यक्तीवर निर्भर आहे की कोण कशा पद्धतीने आपलं उत्पन्न कशावर खर्च करावं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. तर बघूया आपण की हाऊ टू मॅनेज अवर इन्कम. तर एक सी व्यक्ती आहे, त्याला उत्पन्न आहे मासिक 10,000 आणि त्याचा खर्च आहे 10,000, तर त्याचा मंथली बॅलन्स असेल 0. दुसरा व्यक्ती आहे, त्याचं उत्पन्न आहे 10,000 बी आणि त्याचा खर्च आहे 12,000, तर त्याचं शिल्लक किती राहील? -2,000. तिसरा व्यक्ती आहे सी व्यक्ती आणि त्याचं उत्पन्न आहे 10,000 आणि खर्च करतो तो 8,000, तर त्याची मंथली बॅलन्स किती असायला पाहिजे? तर 2,000. तर हे आपण स्लाइड मध्ये बघू शकतो की इथे तुम्हाला दिसतं की सी व्यक्तीचं उत्पन्न आहे 10,000, त्याचे खर्च आहे 10,000, तर त्याचं जे बॅलन्स आहे ते देखील तुम्हाला दिसेल की 0 आहे. दुसरा व्यक्ती आहे बी, त्याचं उत्पन्न 10,000, खर्च 12,000, म्हणजे त्याचा मंथली बॅलन्स -2,000. तिसरा व्यक्तीचा खर्च जे आहे तो उत्पन्नापेक्षा कमी आहे, म्हणून त्याच्याकडे 2,000 रुपये वाचतात. आता जर आपण इयरली जर बघितलं तर ह्यांचं स्टेटस काय असेल फायनान्शियल, तर पहिला जो व्यक्ती आहे उत्पन्न एवढाच खर्च करतो, त्याच्याकडे बॅलन्स 0 असेल. दुसरा जो व्यक्ती आहे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो, म्हणजे त्याचं बॅलन्स ऑलरेडी मायनस मध्ये गेलेलं असेल. तिसरा जो व्यक्ती आहे तो उत्पन्नापेक्षा कमी खर्च करतो, म्हणजे त्याच्याकडे 24,000 बॅलन्स शिल्लक आहे. सी व्यक्तीकडे 0 बॅलन्स आहे. बी व्यक्तीकडे वर्षाच्या अखेरीस -24, म्हणजे उधारी त्याला चुकवायची आहे लोकांकडून घेतलेले एक्स्ट्रा 2,000 रुपये. आणि ए व्यक्ती जो आहे त्याच्याकडे प्लस अमाऊंट आहे 24,000, म्हणजे 24,000 रुपये त्याच्याकडे शिल्लक आहे. आता मला सांगा, 1 वर्षानंतर जर समजा 3 महिने या तिघांनाही घरी बसण्याची जर वेळ आली, सपोज आता कोविडचं जसं आता तुम्हाला माहिती आहे कोविड-19 जे कोरोना व्हायरसमुळे जे काही थैमान घातलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना कामं नव्हती, तर अशी जर वेळ आली कोणावर की 3 महिने जर घरी बसायचं या तिघांवरही वेळ आली, तर यापैकी कोणता व्यक्ती 3 महिने आपला आर्थिक दृष्ट्या सक्षम राहू शकेल असं तुम्हाला वाटतं? तर डेफिनेटली ए व्यक्ती, कारण त्याच्याकडे ऑलरेडी 24,000 रुपये बॅलन्स आहेत आणि त्याचा खर्च देखील 8,000 रुपये आहे. त्यामुळे तो 8-24 या पद्धतीने जो 3 महिने जे काही त्याला काम मिळालं नाही किंवा कामामध्ये काही आपत्ती आली किंवा त्याला आजारपण आलं, तर तो आर्थिक दृष्ट्या त्या पुढील 3 महिन्यासाठी वर्षानंतरच्या तो सक्षम राहू शकतो. परंतु बाकी जे 2 आहेत, बी आणि सी, यांची अवस्था काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकता. तर अशा पद्धतीने जर आपण आता आपण बघूया की ह्या गोष्टी आहेत ह्या कशा पद्धतीने खर्च झाल्या पाहिजे. आता आपण 3 उदाहरणं बघितलेली आहे की एक आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो, दुसरा व्यक्ती जेवढं उत्पन्न मिळतं तेवढाच खर्च करतो, आणि तिसरा जो व्यक्ती आहे
तो आपल्या उत्पन्नापेक्षा आपल्या गरजांवरती कमी खर्च करतो आणि त्यातून काहीतरी अमाऊंट वाचवून ठेवतो, म्हणजे बचत करतो. तर वर्षाअखेरीस जर आपण तिघांचं स्टेटस बघितलं आणि 3 महिने जर काही कोविड-19 सारखी सिच्युएशन आली, आपत्कालीन परिस्थिती आली, तर आर्थिकदृष्ट्या सक्षम तोच राहतो ज्याने आपल्या उत्पन्नामधून आपल्या काही भाग बचत करून ठेवला. तर त्याला निश्चितच भविष्यामध्ये त्याचा फायदा मिळतो आणि आर्थिकदृष्ट्या तो त्या कालावधीपर्यंत सक्षम राहू शकतो. तर आपण कोणतीही लिटरसी, म्हणजे फायनान्शियल लिटरसी हा शब्द कशासाठी वापरतो आपण? आर्थिक साक्षरता. म्हणजे साक्षरता असणे एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे सक्षमता येणे आपोआप. साक्षरता आली एखाद्या विषयाची म्हणजे त्या विषयामध्ये तुम्ही सक्षम होता. बरोबर. तर इथे काय आपण बघितलेलं आहे. आता आपण यामध्ये बेसिक ज्या गोष्टी बघितलेल्या आहे, आपण फायनान्शियल लिटरसी मध्ये आपण काय बघितलं होतं? मनी, नीड्स, वांट्स आणि डिझायर किंवा ड्रीम. तर ह्या गोष्टी आहेत, याचा आपण परत एकदा अभ्यास करूया की ड्रीम आणि डिझायर, वांट्स आणि नीड्स ह्या गोष्टी आपण परत एकदा समजून घेऊया. सर्वप्रथम आपण नीड्स आणि वांट्स ह्या गोष्टी क्लिअर करू. नीड आणि वांट्स काय फरक आहे याच्यामध्ये बेसिकली. तर आता आपण एक बघूया, एक उदाहरण, चहाचं उदाहरण घेऊया की चहाच्या कपाची एका किंमत 10 रुपये असते आणि पिणारी व्यक्ती पण एकच आहे. चहाची किंमत सुद्धा 10 रुपये प्रति कप आहे. परंतु त्याच्या जर वेळा बदलल्या तर तो नीड्स आणि वांट्स मध्ये कशा पद्धतीने एकच वस्तू नीड किंवा वांट्स असू शकते याचा आपल्याला प्रत्यय येईल. तर बघा, जर सकाळी उठल्यानंतर मला एक कप चहाची आवश्यकता असते, तर त्यासाठी मला 10 रुपये मोजावे लागतात. बरोबर. तर ते आपण बघा, इथे नीड या कॉलम मध्ये टिक केलेलं आहे, म्हणजे 10 रुपये कॉस्ट झाली म्हणजे सकाळी 8च्या चहाची. त्यानंतर दुपारी मी 11 वाजता साधारणतः कोणीतरी मला भेटायला येतं, तर त्यासाठी देखील मी परत एक त्या व्यक्तीसोबत चहा घेतो, त्याची कॉस्ट देखील 10 रुपयेच आहे. म्हणजे मी दुसऱ्या व्यक्तीचं कॅल्क्युलेशन नाही करत, फक्त आपलंच. ओके. तर परंतु ती नीड आहे का ही मी चेक नाही केलं, पण ठीक आहे, 10 वाजले, मग मित्र आलाय, त्याच्यासोबत मी चहा एक कंझ्युम केला, तर परंतु त्याची कॉस्ट मला पडली 10 रुपये. बरोबर. परत मी काम करून बऱ्याचदा 4 वाजेपर्यंत मी काम केलेलं आहे बरंच. परत मला अजून 2-3 तास काम करायचे, त्यासाठी माझी एनर्जी टिकली पाहिजे, म्हणून मी 4 वाजता पुन्हा एक कप चहा घेणार. बरोबर, ज्याच्यामुळे मला तरतरी येईल आणि माझं दिवसभराची कामं चांगली होतील. तर त्यासाठी देखील मला परत 10 रुपये मोजावे लागले. नंतर संध्याकाळी 7 वाजता परत कोणी मित्र आला भेटायला किंवा आणखी कोणी ओळखीचे व्यक्ती आले, तर त्यांच्यासोबत देखील मला चहा घ्यायचा आहे, चहा घ्यायची इच्छा झाली, वांट्स, किंवा त्यांना पाजायची इच्छा झाली, तर मला पण घ्यावंच लागेल त्यांच्या कंपनी देण्यासाठी. तर वांट्स मध्ये परत माझे तिथे 10 रुपये खर्च झाले. तिथे बघा, 11 वाजता आणि 7 वाजता खरं तर चहा पिण्याची गरज नाही, म्हणजेच नीड नाही. फक्त ते मी कशासाठी खर्च केलेला आहे? तो वांट्स साठी. बरोबर. म्हणजे ते, तो जो खर्च आहे तो बघा, त्याची कॉस्ट आपण कशामध्ये टाकलेली आहे? वांट्सच्या समोर टाकलेली आहे. किंमत तेवढीच, हे काही डिपेंड नसते. वांट्स म्हणजे ही वस्तूवर डिपेंड नसते, किमतीवर डिपेंड नसते, व्यक्तीवर डिपेंड नसते. नीड्स आणि वांट्स तर ती अवलंबून असते वेळेवर. तर वेळेमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये किंमत इम्पॉर्टंट नाही, किंमत 10 असो का 10,000 असो, पण वेळ जर तशी असेल, नीड असेल, तर तुम्ही 10,000 देखील खर्च करायला पाहिजे. आणि जर वेळ नसेल तर 10 रुपये देखील खर्च करता कामा नये, कारण तो वांट्सच्या कॅटेगरीमध्ये जर एखादी वस्तू गेली तर त्याचे काय परिणाम भोगावे लागतात ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. आता इथे आपण याचं कॅल्क्युलेशन केलं, नीड्स आणि वांट्सचं डेली बेसिसवर केलेलं आहे. तर डेली बेसिसवर मी नीड्स साठी सकाळी 8 वाजताची चहासाठी 10 रुपये खर्च करतो आणि दुपारच्या 4 वाजतासाठी जो चहा पितो मी त्याचे देखील मला 10 रुपये मोजावे लागतात. तर म्हणजे डेली 20 रुपये खर्च होतात. महिन्याचे माझे 600 रुपये खर्च होतात आणि वर्षाचे 7,200, म्हणजे इयरली माझं नीड वरती एक्सपेन्सेस किती आहेत? 7,200 एका व्यक्तीचे. ओके. तर तेवढंच काय आहे, वांट्स वर देखील माझा खर्च होतो डेली
20 मंथली 600 आणि इयरली 7200. म्हणजे बघा, नीड साठी मी जेवढा खर्च करतो तेवढाच वाट साठी देखील करतो. पण ते आवश्यक आहे का? मी कंट्रोल करू शकतो का? मी कंट्रोल केलं तर काय परिणाम होऊ शकतो, याच्याबद्दल आपण थोडासा विचार करूया. आता ही पुढची स्लाइड बघा. आपण आधी बघितलेलं आहे की जसं मंथली जे सेव्हिंग आहे, म्हणजे माझं उत्पन्न सपोज इथे ए व्यक्तीचं उत्पन्न दाखवलेलं आहे 10,000, त्यातील तो मंथली खर्च 8,000 त्याचा खर्च चालवतो आणि 2,000 बचत करून ठेवतो, म्हणजे त्याच्याकडे सेव्हिंग 24,000 आहे. आणि त्यामध्ये मी हे 7,200 जोडले तर 10,000 रुपये कमावणाऱ्या व्यक्तीचं वार्षिक बॅलन्स किती राहू शकते याचा तुम्हाला अंदाज येईल. मंथली सॅलरी ए ची किती आहे? 10,000 आहे. मंथली सेव्हिंग तो 20% ऑफ सॅलरी करतो आणि 100% कंट्रोल ऑन वॉन्ट्स. ओके, म्हणजे आता जो 3 महिने जर त्याला जर आपत्कालीन परिस्थिती आली तर तो 3 महिन्याचे देखील जास्त महिने फायनान्शियली इंडिपेंडन्स राहू शकतो, म्हणजे आर्थिक दृष्ट्या तो सक्षम राहू शकतो. याच्यावरून म्हणजे वांट्सवर कंट्रोल, एक तर आपल्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च केला, मंथली सेव्हिंग, आणि दुसरं कंट्रोल ऑन वांट्स. ह्या दोन गोष्टी ए व्यक्तीनी तंतोतंत पाळल्या, म्हणून त्याची आर्थिक परिस्थिती बघा एकदम वर्षाअखेरीस 31,200. मी उदाहरण जास्त याकरताच मोठं देत नाही आहे, 10,000 रुपये सॅलरीचं उदाहरण देतो, की यामध्ये असं नाही आहे, कारण ते आपल्याला समजून घेण्यास सोपं पडेल. जास्त उत्पन्न म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम असा होत नाही. ठीक आहे, तर ती सक्षमता आपल्याला कशा पद्धतीने आणायची आहे ह्याचं आपण एक बेसिक ट्रेनिंग घेत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की टेक अवे फ्रॉम द लेसन. आजच्या लेसन मधून आपल्याला काय समजायला पाहिजे की जर आपण नीड तर आपल्याला पूर्ण करायच्याच आहेत, आणि जर आपण वांट्स देखील पूर्ण करत राहिलो तर आपले डिझायर म्हणजे स्वप्न पूर्ण होणार नाहीत. जर आपण आपल्या नीड्स कंप्लीट केल्या आणि वांट्स वर संपूर्ण कंट्रोल केले तरच आपले ड्रीम स्वप्न पूर्ण होऊ शकतात. हाच आपल्याला आर्थिक साक्षरतेमधून धडा घ्यायचा आहे आणि संपूर्णतः आपल्या ज्या वांट्स असतील त्यावर कंट्रोल करायचा आहे. म्हणजे, आणि महत्वाचं गोष्ट तुम्हाला एक, आधी मी तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम ह्याची स्लाइड देखील दाखवलेली आहे. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे जोपर्यंत तुम्ही तरुण आहात, तुमच्या शरीरामध्ये तुम्ही काम करू शकता तोपर्यंत तुम्ही ऍक्टिव्हली काम करू शकता, बरोबर. परंतु शरीर थकल्यानंतर मग तुमच्याकडे अशी काही रक्कम जमा पाहिजे की ज्या माध्यमातून तुम्हाला पॅसिव्ह उत्पन्न मिळत राहील आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने आर्थिक दृष्ट्या सक्षम राहून देखील तुमचं पुढचं जीवन आनंदाने जगू शकाल. तर सर्वांनी हाच प्रयत्न करावा, सेव्हिंग करावं आणि वॉन्ट्स वरती संपूर्ण कंट्रोल करावा, आणि जास्तीत जास्त पॅसिव्ह उत्पन्न आपली मिळवण्याची क्षमता जितक्या लवकर येईल तितक्या लवकरच तुम्ही श्रीमंत व्हाल. माझ्या सर्वांना आज शुभेच्छा आहेत की सर्वांनी श्रीमंत व्हा. धन्यवाद.